लहानपणी आपली एखादी जिवलग मैत्रीण किंवा मित्र सोबत नसला की दुसरा कुठे आहे असा प्रश्न हमखास विचारला जायचा। तसंच काहीसं सध्या महाराष्ट्रातील संतोष धुरींचा भाजप प्रवेश आणि त्यानंतर संदीप देशपांडेंची ते भाजपात जाणार म्हणून होत असलेली चर्चा याबाबत घडताना दिसते। कारण खरं तर संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांची मैत्री म्हणजे जय वीरूची जोडी असं म्हटलं जातं। कोणत्याही आंदोलनापासून ते निर्णय घेणं असो किंवा पत्रकार परिषदेत हे नेहमीच एकत्र असायचे। आता ही धुरींनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी दोघंही सकाळी मॉर्निंग वॉकला मात्र एकत्र जातात असं माध्यमांशी बोलताना धुरींनी सांगितलं। मग आता मित्रापाठोपाठ देशपांडेही ठाकरेंची साथ सोडतील का? खरं तर संतोष धुरी ही राज ठाकरेंच्या जवळचे होते। खरं तर ते संदीप देशपांडेंचे कट्टर मित्र, पण ठाकरेंच्याही जवळचे असताना त्यांनी त्यांची साथ सोडली। मात्र संदीप देशपांडेंनी राज ठाकरेंचं नातं वेगळं आहे। संदीप धुरी असू देत किंवा देशपांडे असू देत, दोघंही मनसेसोबत सुरुवातीपासून आहेत। असं असताना धुरी जर भाजपात प्रवेश करू शकतात तर मग देशपांडे देखील राज ठाकरेंची साथ सोडू शकतात का? इतकी कट्टर मैत्री संदीप देशपांडे आणि धुरींची होती, तरी धुरींनी भाजपात प्रवेश केला एवढा विश्वास राज ठाकरेंचा देशपांडेवर आहे। मग तरीही त्यांना जागा वाटपाच्या चर्चेत घेतलं नाही असा आरोप का केला जातोय? मग ते खरं आहे का? आणि जेव्हा देशपांडे भाजपात प्रवेश करतील असं म्हणलं जाते तेव्हा यावर जेव्हा देशपांडे पत्रकार परिषद घेऊन उत्तर देतात तेव्हा त्यातल्या काही गोष्टी इथं समजून घेणं देखील महत्त्वाचं पडतं। या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात। नमस्कार, मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत। संतोष धुरी मनसेमधील एक कट्टर मनसैनिक असं म्हणलं तरी हरकत नाही। मनसेसोबत ते सुरुवातीपासून आहेत। संदीप देशपांडे हे त्यांचे कट्टर मित्र, अगदी जयवीरूची जोडी असंही त्यांना म्हटलं जातं। ते दोघं नेहमी एकत्र, कोणतंही आंदोलन असू दे, मोर्चा असू दे, मनसेच्या प्रत्येक मोर्चा आणि आंदोलनात हे दोघंही नेते वर दिसतात, पुढे दिसतात आणि तेवढाच विश्वास त्यांचा राज ठाकरेंवर आहे असंही सांगितलं जातं। याच संतोष धुरींना जेव्हा मनसे आणि शिवसेना एकत्र आली आणि निवडणूक लढवत होती तेव्हा प्रभाग क्रमांक 194 मधून उमेदवारी हवी होती। मात्र ही जी जागा आहे ती ठाकरे गटाला सुटली। इथून निशिकांत शिंदे यांना ठाकरे गटातून उमेदवारी देण्यात आली। संतोष धुरींना ही उमेदवारी नाकारण्यात आली, त्यामुळे संतोष धुरी नाराज झाले। 2012ला ते माजी नगरसेवक राहिले। 2017ला त्यांनी निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला आणि ही निवडणूक त्यांना लढवायची होती, मात्र त्यांना मनसेकडून तिकीट देण्यात आलं नाही। खरं तर ह्या सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर ते नाराज आहेत अशी चर्चा सुरू होती। मात्र नंतर अगदी काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। आता निवडणुका होणं फक्त बाकी आहे, कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देखील संपली किंवा अर्ज दाखल करण्याची। मग संतोष धुरींनी का प्रवेश केलाय असा सवाल उपस्थित होतो। आता याचं उत्तर त्यांना भाजपात नेमकं कोणती जबाबदारी दिली जाईल याच्यामध्ये मिळणार आहे। पण याच संतोष धुरींची एक दुसरी ओळख आहे, कट्टर मनसैनिक सोबतच संदीप देशपांडे यांचे कट्टर मित्र। संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे जिवलग मित्र आहेत, जसं मी वारंवार म्हटलं त्याप्रमाणे। आणि संतोष धुरी यांनी पक्ष सोडल्यानंतर जी काही विधानं केली यामध्ये त्यांचं असं मत होतं की ठाकरे आणि मनसे यांची यांचं जे जागा वाटप झालं त्या जागा वाटपात संतोष धुरी असोत किंवा पक्षासाठी लढणारे नेहमीच तयार असणारे संदीप देशपांडे यांना दूर ठेवण्यात आलं। असा आदेशच बंगल्यावरून आला होता मातोश्रीच्या, आणि म्हणून आम्हाला दूर ठेवण्यात आलं। आम्ही एवढ्या जवळचे, पक्षासाठी इतकं कार्य करत असताना देखील असं का करण्यात आलं हे चुकीचं आहे, आणि म्हणूनच मी भाजपमध्ये जाण्याचा जो निर्णय तो 2 दिवसात घेतला। माझ्यावर अन्याय झाला। जागा वाटपात ही खूप कमी जागा मनसेला मिळाल्यात हे देखील दिसून येते। आणि म्हणजे पक्ष सोडल्यानंतर भाजपात प्रवेश केल्यानंतर 10 तासांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर संतोष धुरींनी इतके आरोप केलेत, आणि या सगळ्यामागं बाळा नांदगावकर देखील जबाबदार आहेत असा आरोपही मोठा त्यांनी केला। असे अनेक गौप्यस्फोट त्यांनी केलेत। शिवाय लवकरच अनेक नेते भाजपासोबत येतील मनसेतले असंही सांगितलं जाते। म्हणजे बघा, मराठी माणसासाठी कुठेतरी सैनिक आणि मनसैनिक एकत्र येत असताना हे दोघं बंधू जरी एकत्र आले असले तरी कट्टर मनसैनिक आणि शिवसैनिक हळूहळू ठाकरे बंधूंपासून दूर जात आहेत, जे येणाऱ्या वेळेसाठी पक्षासाठी धोक्याचं ठरू शकतं हे विसरून चालणार नाहीये। बंडखोरी तर झाली आहे, मात्र यापुढं जर महापालिकेत यश मिळालं तर योग्य, पण नाही मिळालं तर काय? या नाराज कार्यकर्त्यांचा त्यावर असर पडेल का, त्याच्यावर परिणाम होईल का, हे देखील महत्त्वाचं आहे। आता संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना जागा वाटपाच्या प्रक्रियेत लांब ठेवण्यात आलं असा आरोप संतोष धुरी यांनी केला। मग त्याची कारणं काय होती असा प्रश्न जेव्हा संतोष धुरींना विचारण्यात आला तेव्हा माध्यमांशी त्यांनी बोलताना संदीप देशपांडे यांच्याबद्दल महत्त्वाचं विधान केलं। ते म्हणाले,
कार्यकर्त्यांसाठी भांडणारा आणि वेळोवेळी आक्रमक होणारा नेता म्हणून संदीप देशपांडे यांची ओळख आहे. युतीच्या चर्चेवेळी संदीप यांना जर बैठकीत घेतलं असतं तर त्यांनी प्रत्येक विधानसभेत किमान 2 महापालिकेच्या जागा मागितल्या असत्या. त्यामुळे कदाचित युती फिसकटली असती. हीच बाब ठाकरे बंधूंना नको होती आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला युतीच्या चर्चेपासून लांब ठेवलं, असं विधान धुरी यांनी केलंय. खरं तर संदीप देशपांडे हे मनसैनिक, कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. राज ठाकरेंच्या जवळचे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते मुंबई शहर अध्यक्ष आहेत. काहीही झालं तरी पक्षाकडून ते प्रवक्ते आहेत, ते वारंवार समोर येत असतात. पण तुम्ही जर नोटीस केलं असेल आणि संतोष धुरी यांनी आरोप केला त्याप्रमाणे जेव्हापासून ठाकरेंची युती झाल्याची चर्चा आहे किंवा युती झाली तेव्हापासून देशपांडे हे समोर माध्यमांसमोर दिसलेले नाही आहेत. संतोष धुरी यांनी असंही सांगितलं की निवडणूक होण्याआधी 2 ते 3 महत्त्वाचे चेहरे मनसे पक्षातून जातील आणि यामध्ये संदीप देशपांडेंचा चेहरा असेल का असं विचारल्यानंतर मात्र हे तुम्ही संदीप देशपांडेंना विचारा असं म्हणून त्यांनी उत्तर देणं टाळलं. आता या संदीप देशपांडे दुसऱ्या पक्षात जातील किंवा भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाल्यानंतर संदीप देशपांडे समोर आले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी दिलेली उत्तरं इथं समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. जोपर्यंत पक्षाला माझी गरज आहे असं मला वाटतं तोपर्यंत मी पक्षातच राहीन. पण ज्या क्षणी मला वाटेल की मी पक्षाचा ॲसेट नाही तर लायबिलिटी झालो तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन. म्हणजे इतका मोठा जागा वाटपाचा निर्णय आहे, त्या निर्णयात संदीप देशपांडे यांना घेतलं नाही. तरीही त्यांना असं वाटतं का की पक्षाला त्यांची गरज आहे? हा वैयक्तिक मला आणि अनेक नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. जेव्हा ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली तेव्हा ते म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून मी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे माझ्या नाराजीच्या बातम्यांना पूर्णविराम देणं गरजेचं आहे. मी मनसेतच असून पक्षाचं प्रामाणिक काम करतोय. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील त्यासाठी मी काम करतोय. आता जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की जागा वाटपापासून तुम्हाला खरंच लांब ठेवण्यात आले का, तर त्यांनी ते मान्य केले. म्हणजे संतोष धुरींनी केलेले आरोप खरे आहेत असं म्हणायचं का? यावर बोलताना देशपांडे म्हणाले की मी याच्याबद्दल बोलू शकत नाही. म्हणजे राज ठाकरेंनी मला सर्वांना डावलून तिकीट दिलं होतं. त्यावेळी मी त्यांना विचारलं नाही की सर्वांना डावलून मलाच का तिकीट दिलं म्हणून. एखाद्या प्रक्रियेत मी नसेन तर मी त्यांना का विचारू की मी या प्रक्रियेत का नाही आणि ते का आहेत, असं संदीप देशपांडे म्हणाले. तो पक्षाचा निर्णय आहे आणि तो मी मान्य केलाय असंही ते म्हणाले. म्हणजे जागा वाटपाच्या प्रक्रियेत ते नाही आहेत, ते नव्हते, हे संदीप देशपांडेंनी मान्य केले. आणि धुरींनी जो आरोप केला होता की या सगळ्यामध्ये बाळा नांदगावकर कट कारस्थानी आहेत, यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणालेत, संतोष धुरी काय बोलतोय यावर मला रिॲक्ट होण्याची गरज नाही. संतोष धुरींचा एक दृष्टिकोन असू शकतो, माझाही वेगळा दृष्टिकोन आहे. तो त्याच्या दृष्टिकोनातून बोलतो, मी माझ्या दृष्टिकोनातून बोलतो. संतोष धुरींनी त्यांचा निर्णय घेतलाय, त्यांना घेतलेला निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे हे येणारा काळ ठरवेल, असं संदीप देशपांडे म्हणाले. म्हणजे मित्राविषयी बोलणं तर त्यांनी टाळलं, त्याच्या निर्णयाबद्दल देखील बोलणं टाळलं. धुरी यांनी माध्यमांशी बोलताना असंही सांगितलं की जागा वाटपातून जेव्हा डावलण्यात आलं तेव्हा माझं आणि संदीप देशपांडेंचं बोलणं झालं होतं. तेव्हा जेव्हा संतोष धुरी म्हणाले की मला इथं राहणं योग्य वाटत नाहीये तेव्हा संदीप देशपांडे त्यांना म्हणाले की तुझा निर्णय घेऊ शकतोस. म्हणजे संदीप देशपांडेंना संतोष धुरी जाणार आहेत हे माहीत होतं का? आता येणारा योग्य काळ सगळं ठरवेल, संतोष धुरी योग्य होते की अयोग्य होते हे सांगून देशपांडेंना नेमकं काय अधोरेखित करायचं होतं हेही प्रश्न निर्माण. आता ज्या संदीप देशपांडेंबद्दल आपण बोलतोय त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिले हे देखील थोडक्यात सांगते. संदीप देशपांडेंना कट्टर मनसैनिक म्हणलं जातं, पण त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून झाली. महाविद्यालयीन काळात ते शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेत सक्रिय झाले. त्या काळात विद्यार्थी सेनेचं नेतृत्व राज ठाकरे पाहायचे आणि त्यांच्याच पुढाकारातून देशपांडेंना पहिल्यांदा महाविद्यालयीन निवडणुकीत उभं राहण्याची संधी मिळाली. ती संधी त्यांनी गमावली नाही, त्याचं सोनं केलं आणि निवडून आले. 1995 मध्ये ते भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. त्यानंतर त्यांनी संघटन कौशल्य, नेतृत्व आणि रणनीती यात चांगला ठसा उमटवला. वेळ जसा गेला तसं त्यांचं राजकारण मनसेकडे वळलं. 2012 मध्ये दादरच्या जी वॉर्डमधून ते मनसेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. बीएमसीत ते मनसेचे महत्त्वाचे चेहरे होते. नुकताच जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये वरळीमधून आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्यात त्यांनी निवडणूक लढवली होती. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात, कार्यात आणि राज ठाकरेंबद्दल किंवा राज ठाकरेंसोबत असायचं म्हणलं की संदीप देशपांडे हे नाव समोर येतं. मनसे म्हणल्यानंतर संदीप देशपांडे हे नाव समोर येतं.
आता एवढं असूनही संदीप देशपांडे यांना जागा वाटपात दूर ठेवण्यात आलं. त्यामुळे त्यांच्यावर खरंच अन्याय होतोय का, ते नाराज आहेत का, हे जरी त्यांनी सगळ्यांसमोर नाही किंवा मी पक्ष सोडून जाणार नाही हे सांगितलंय, मात्र नेता पक्षात असूपर्यंत किंवा जाऊपर्यंत काहीच खरं नसतं, कारण राजकारणात काहीच खरं नसतं हे अनेकदा आपण पाहिले. त्यामुळे संदीप देशपांडेंच्या बाबतीत असं होईल काय, आणि झालं तर राज ठाकरे हा धक्का पचवू शकतील का, हे महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच युतीमध्ये मनसेवर अन्याय होतोय का, आणि मनसेमध्ये संदीप देशपांडेंवर अन्याय होतोय का? कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका.